नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. अनुदानावर ट्रॅक्टर देण्याच्या आमिषाने 7 शेतकऱ्यांना 35 लाखांचा गंडा. 1.5 लाख रुपये सबसिडीच्या आमिषाने भामट्याने मिरज पूर्व भागातील 7 शेतकऱ्यांना सुमारे 35 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी सचिन बळवंत कांबळे राहणार येळावी तालुका तासगाव याच्या विरोधात मिरज ग्रामीण पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेंकोचीवाडी एरंडोली तालुका मिरज येथील शेतकरी आनंद हरिमाने यांच्यासह मिरज पूर्व भागातील वेंकोचीवाडी, संतोषवाडी व शिपूर येथील 7 शेतकऱ्यांची या प्रकरणात फसवणूक झाली आहे. सचिन कांबळे यांनी समाज कल्याण विभागात ओळखी असल्याचे सांगून समाज कल्याण विभागाच्या योजनेतून ट्रॅक्टर खरेदीसाठी 1.5 लाख रुपयांची सबसिडी मिळवून देण्याचं आमिष दाखवलं. त्यानुसार आनंद माने, जितेंद्र मगदूम, दीपक सावंत राहणार वेंकोचीवाडी, निलेश भोसले राहणार संतोषवाडी, मारुती देसाई, सागर नाईक व बजरंग बाबर राहणार शिपूर या शेतकऱ्यांची कागदपत्रे घेऊन कांबळे यांनी 7 जणांच्या नावावर वेगवेगळ्या बँकातून ट्रॅक्टरसाठी प्रत्येकी 4.5 ते 5.5 लाख रुपये कर्ज मंजूर करून घेतलं. एकूण सुमारे 35 लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाल्यानंतर संशयित आरोपींनी नवीन ट्रॅक्टर परस्पर इतरांना विकून टाकले. नावावर कर्जाची नोंद झालेल्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर देण्याची मागणी केल्यानंतर कांबळे यांनी आज देतो, उद्या देतो असं सांगत गेली वर्षभर टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर याबाबत आनंद माने यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली. अनुदानावर ट्रॅक्टर देण्याच्या आमिषाने फसवणुकीच्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.